नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या सासवड शहरामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहे. सासवडच्या हद्दीलगत छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सासवडला वीर पाणी पुरवठ्याची योजना, सासवडच्याच परिसरामध्ये दिवे येथे IT पार्क, संपूर्ण पुरंदर तालुका PMRDA, पुणे पंढरपूर रस्ता, अशा प्रकारचे विविध आणि रिंग रोड, यामुळे पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी पुढील 5 वर्षामध्ये येणार आहे. आणि सासवड हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणची आर्थिक उलाढाल आणि प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार आहे. आगामी सासवड नगरपालिकेमध्ये एकूण 22 नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडायचं आहे. त्यासाठीचं आरक्षण ओपन सर्वसाधारण असल्यामुळे खऱ्या अर्थानं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. गेली अनेक वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका आहे ते माजी आमदार संजयजी जगताप, माजी आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या विरुद्ध विद्यमान आमदार आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचं प्राबल्य अत्यल्प असलं तरी निर्णायक ठसा त्यांचाही उमटण्याची शक्यता आहे. अशा या अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीसाठी सासवडकर मतदार तयार होत आहेत. पुरंदर न्यूजच्या वतीने आम्ही जनजागृतीचं काम करणार आहोत. सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या राबवणारे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समाजवादी नेते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर प्रचंड बहुमताने निवडून आलेले खऱ्या अर्थानं साहित्यिकांचे प्रतिनिधी रावसाहेब पवार यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. पुरंदरच्या राजकीय इतिहासामध्ये, उलथापालथीमध्ये, संघर्ष चळवळीमध्ये रावसाहेब पवारांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णा नमस्कार. नमस्ते. सासवड शहराची निवडणूक आता डिसेंबर अखेर होत आहे. सासवड नगरपालिकेमध्ये तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे. सासवड नगरपालिकेच्या विकासामध्ये, नियोजनामध्ये विशेषतः तुमचा सहभाग महत्त्वाचा राहिलेला आहे. नेमकी कोणत्या साली तुम्ही नगरपालिकेमध्ये होता आणि कशा प्रकारे ती निवडणूक तुम्ही हँडल केली? एक सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये साधारण 1985ची गोष्ट असेल. सासवड नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडायचा. चंदूकाकांकडे 7 नगरसेवक होते आणि विरोधकांकडे 12 नगरसेवक होते. विशेष म्हणजे शरद पवार विरोधकांच्या बाजूला होते. त्यांनी स्वतः सासवडमध्ये गेस्ट हाऊसमध्ये येऊन मिटिंग घेतली होती. तरीसुद्धा चंदूकाकांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली. ते नगराध्यक्ष झाले. 712 नगरसेवक त्यांच्या पाठीमागं समर्थन त्यांनी वाढवलं आणि अतिशय उत्तम चांगल्या प्रकारची प्रशासकीय कामगिरी देखील त्यांनी उंचावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या योगदानामध्ये रावसाहेब पवारांचा सिंहाचा वाटा आहे असं नागरिकांचं मत आहे. त्यांना नेमकं काय 85 साली काय घडलं, कसं घडलं, तुम्ही प्रवेश कसा केला आणि विकासाच्या दृष्टिकोनातून चंदूकाकांचा अनुभव काय? नगरपालिका ही प्रत्येक शहराची जीवनवाहिनी असते आणि इथे राजकारणापेक्षा समाजकारण आणि त्याचबरोबर शहराचा विकास ही दृष्टी ठेवून जर काम केलं तर विकासाला संधी
फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि करण्याची दृष्टी असलेला जर कार्यकर्ता असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. मला राजकारणातला जो काही अनुभव होता त्या अनुभवापोटी एकच गोष्ट लक्षात आली होती की निवडणुका आपण कशासाठी लढवतो, लोकप्रतिनिधी म्हणून आपण कशासाठी काम करतो याचं भान असलेले कार्यकर्ते जर सजग असतील तर निश्चितपणानं विकासाला खीळ बसत नाही. पण व्यक्तिगत स्वार्थ, खोटी प्रतिष्ठा आणि पैशाचा ओघ याकडे जर आपण वळलो तर विकास बाजूला राहतो आणि त्याचे परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होतात. सामान्यपणे अशी परिस्थिती असते की एकदा माणूस निवडून आला की 5 वर्ष आपल्याला काही भीती नाही. ही जी एक लोकशाहीमधली प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा गैरउपयोग काही मंडळी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. पण आपल्या ह्या संबंध लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समतेचा जो एक विचार आला, या देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल किंवा सामान्य गटारकुली म्हणून काम करणारा एखादा सामान्य माणूस आहे, ही त्यात घटनेमुळे सगळे एका समान तत्वावर आले. या समान तत्वावर आल्यानंतर जे अधिकार किंवा जी सत्ता याच्या मार्फत जो माणूस उच्च पदावर आहे तिथपासून त्या तळातल्या माणसापर्यंत सगळ्यांना या संविधानाचा लाभ मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट या घटनेच्या माध्यमातून आपल्यासमोर येतं. प्रत्यक्षामध्ये याचा आपण किती अभ्यास करतो, किती वाचतो, किती माहिती घेतो, हा संशोधनाचा विषय आहे. राजकीय पदावर जाणं, सत्ता स्थानं काबीज करणं आणि सत्तेच्या माध्यमातून प्रतिष्ठा आणि पैसा याचा वापर आपल्यासाठी करणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय निषेधार्ह आणि लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा अवस्थेमध्ये 1985 साली जाणीवपूर्वक आम्ही ठरवलं की आपण एक प्रयत्न करूया. आम्ही तोपर्यंत नगरपालिकेच्या राजकारणामध्ये फार लक्ष घातलेलं नव्हतं, पण ज्या वेळेला आम्ही हे सगळं करायचं ठरवलं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आपण काही नवीन पांडे पाडू शकतो ना. आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती लोकाभिमुख करणं, लोकांच्या सोयी सवलतीसाठी प्रयत्न करणं आणि त्यांना त्या सुविधा मिळवून देणं, याच्यासाठी शासकीय स्तरावर जे प्रयत्न असतील आणि विकासाची गावाच्या दृष्टीने विकासाची दृष्टी असेल, ही जर आपण ठेवली तर नक्कीच आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. मी अभिमानानं सांगेन की 85 ते 92 7 वर्षे मी नगरपालिकेमध्ये होतो. माझ्यावर माझे सर्व सहकारी होते. आमच्यात म्हणजे 2 गट जरी असले, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी 2 गट जरी असले तरी एकही ठराव आमचा मतावर गेलेला नाही. सगळे जे ठराव झाले ते एक मतानं ठराव झालेले आहेत. कारण माझी भूमिका ही कायम समन्वयाची राहिली. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्यातल्या सभासदांशी चर्चा करून त्यांच्या काही सूचना असतील त्या समजावून घेऊन त्या पद्धतीनं सभागृहामध्ये मांडणी करणं आणि त्या पद्धतीचे ठराव त्या ठिकाणी करणं, हे सूत्र आम्ही सांभाळल्यामुळे आम्हाला कुठलेही ठराव याच्यावर मतावर गेले नाहीत आणि एकमतानं सगळा कारभार आम्ही केला. सत्तेमध्ये सुद्धा विरोधकांना एक प्रतिनिधित्व देण्याचा जो भाग होता त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सामावण्याचा त्यांना प्रयत्न केला. हे सगळं करत असताना अनेक चांगल्या गोष्टी त्या काळामध्ये घडल्या. शहराचं त्या काळचं 1985 पूर्वीचं सासवड आणि 85 ते 92 या काळामध्ये घडलेली कामं याचा लोकाजोखा जर मांडला तर एक नक्की आम्हाला समाधान आहे की आम्ही काही अंशी का होईना पण याच्यामध्ये बदल करू शकलो आणि त्या दृष्टीनं गावामध्ये सुविधा निर्माण झाली. चंदूकाका नेतृत्व करत होते. चंदूकाकांच्या जवळ एक कला होती, कौशल्य होतं की फार शिकलेला तो माणूस नव्हता, पण व्यावसायिक वृत्ती असल्यामुळं आणि व्यावसायिक दृष्टी असल्यामुळं त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः जातीनं लक्ष घालून आणि प्रसंग पडला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काही सोसावं लागलं तरी चालेल
पण हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं ही त्यांची जी जिद्दी प्रवृत्ती होती त्याचा तो एक परिपाक सासवडच्या विकासामध्ये नक्की झाला. जे आहे ते मान्य करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी ते केलं. सुदैवाने एक परिस्थिती अशी होती की एखादी गोष्ट जर आम्हाला त्यांची पटली नाही तर आम्ही जरी त्यांच्याबरोबर असलो तरी त्यांना विरोध केला, आम्ही विरोध केलेला आहे आणि हा विरोध त्यांनी खेळीमेळीनं स्वीकारलेला आहे, जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे आणि समजून घेण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. या मुद्द्यावरच आम्ही खरं तर त्यांना पाठिंबा दिला होता की आम्ही तुमच्याबरोबर येतो, पण कुठलीही गोष्ट लोकहिताच्या आड जर येणारी होणार असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यावेळेला कदाचित आम्ही तुमच्याबरोबर नसू. ही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करत आमचं म्हणणं लक्षात घेत आणि आमची भूमिका लक्षात घेत त्यांनी त्या पद्धतीनं आम्हाला मदत केली. अर्थात मदत करताना व्यक्तिगत आमचा काहीच मोह नव्हता याच्यामध्ये किंवा कुठलाही आम्हाला आसक्ती नव्हती. असं असतानासुद्धा आम्ही कुठली सत्तास्थानं मागण्यापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे ते समजून म्हणजे कुठल्या तरी कमिटीचा सभासद, कुठल्याही कमिटीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असली पदं मागत बसण्यापेक्षा लोकहिताचं काम आमच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. ती कामं करवून घेणं हा भाग त्याच्यामध्ये होता आणि एक विश्वासाची भावना असते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण कुठलाही माणूस कुठल्याही नगरसेवकाकडे केव्हाही जाऊ शकत होता, केव्हाही भेटू शकत होता. हल्ली आपण जे चित्र पाहतोय संबंध सासवडचंच असं नाही पण संबंध सगळीकडे आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. आता मी भारतभर प्रवास करत असतो, मला माहिती आहे. हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्याला एक खंत आहे. लोकांशी नाळ नसलेली माणसं ज्यावेळेला सत्तेत जातात त्यावेळेला लोक आणि शासन संस्था यांचा संपर्क तुटतो. हा संपर्क तुटणं देशाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. नको ती माणसं बोकांडी येतात आणि नको त्या गोष्टी घडत राहतात. याच्यामध्ये सामान्य माणसाला उपद्रव होतो, सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन करणं जे हे थांबवायचं असेल तर लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक सामान्य माणसाला समजून उमजून मदत करत राहत असतात तरी त्याला विकासाची दृष्टी असली पाहिजे असा लोकप्रतिनिधी असेल आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याचा आग्रह त्याचा जर असेल तर नक्की गावाच्या विकासामध्ये भर पडेल. आणि म्हणून सासवड नगरपालिका जर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं घडवायची असेल, आहे त्याच्यापेक्षा आणखी पुढं जायचं असेल तर विकासाची स्वप्न आज आमच्या पुढे जी दिसत आहेत. वर्तमानपत्रातून आम्ही वाचतोय नेमके पुढारी त्याच्या बाबतीमधली घोषणा करत असतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याकडून पहिल्यांदा राज्य महामार्ग गेला आणि पालखी महामार्गाच्या निमित्तानं राष्ट्रीय महामार्ग. काय अवस्था आहे आज? ही अवस्था जी ही बदलावी लागेल. याच्यासाठी काही काम करणारी, पाठपुरावा करणारी माणसं त्याच्यामध्ये जावी लागतील. नजीकच्या काळामध्ये संभाजीराजे विमानतळ आहे, टी पार्क, रस्ते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा विकास दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हा वाढत असताना त्याचं नीट नियोजन करणं, सामान्य माणसाला उपद्रव होणार नाही या पद्धतीची परिस्थिती निर्माण करणं आणि सामान्य माणसाला नीटपणानं जगता येईल अशी व्यवस्था करणं ही कामं तुम्हाला निवडून येणाऱ्या नगरसेवकांना करावी लागणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या नगरहिताच्या दिशेने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देशाच्या दिशेने जशी लोकसभा महत्त्वाची आहे तसेच स्थानिक लोकांच्या दिशेनं ही तुमची प्रशासनाची व्यवस्था जी आहे ती संबंध व्यवस्थेमध्ये महत्त्वाची म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत या व्यवस्था ज्या आहेत या अतिशय गरजेच्या आहेत. पण तिथं जाणारा माणूस, तिथं जाणारा प्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी दृष्टी असलेला असला पाहिजे. त्याला विकासाची दृष्टी असली पाहिजे, प्रश्नांची जाण असली पाहिजे आणि प्रश्नांच्यासाठी काम करण्याची त्याची तयारी असली. कारण इथला मतदार हा माझा मतदार आहे, माझ्या घरातला माणूस आहे. ही भावना ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला त्याच्या पोट तिडकीनं तर त्याच्या कामासाठी उभा राहील. पण मी निवडून गेलो की माझा आणि मतदारांचा संपर्क संपला, मला काय करायचे मी करेन, मतदारांनी मला काही विचारू नये, ही भूमिका का निर्माण होते याचं कारण भ्रष्टाचार हे त्याचं प्रमुख कारण आहे. मत देताना जर मतदारांनी पैसे घेतले, मतदारांना लालूच दाखवून जर तुम्ही त्यांच्याकडून मतं मिळवायचा प्रयत्न केला तर तुमची मतदारांशी बांधिलकी राहत नाही आणि मतदाराला कोणी वाली राहत नाही
अशा अवस्थेमध्ये नगरपालिका किंवा ग्रामपंचायती येऊन थोपतात, त्यावेळेला विकास संपलेला असतो आणि विकास ज्यावेळेस संपलेला असतो त्यावेळेस सामान्य माणूस हवालदिल झालेला असतो. त्या माणसाला माणूस म्हणून जर उभं करायचं असेल तर या सबंध शासन व्यवस्था त्या नीटपणानं उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी पायाभूत काम तुम्हाला ग्रामपंचायत नगरपालिका यांच्यामधून करावं लागेल. याच्यासाठी जाणारा नगरसेवक किंवा जाणारा कोणी लोकप्रतिनिधी असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि सजगपणे विकासाच्या दृष्टीतून काम करणार असेल तरच या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा या लोकशाहीचं भवितव्य धोक्यात आहे असं माझं स्वतःचं मत आहे. चंदू काका नगराध्यक्ष झाले त्याच वर्षी चंदू काकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्षपद मिळालं. परंतु काकांचं सासवड शहरावर अतिशय बारकाईने लक्ष होतं. मला एक किस्सा आठवतो. सासवडकर सांगतात सासवड बाजारपेठेतला रस्ता डांबरीकरण नुकतंच झालं होतं आणि एका छोट्या हॉटेलच्या मालकानं रस्त्यावर पाणी टाकलं, सडा टाकला आणि काकांची एक सवय होती की काका टू व्हीलरवर मागं बसून गावामध्ये फेरफटका मारायचे. काकांच्या हे लक्षात आलं की काकांच्या समोरच तो रस्त्यावर सडा मारत होता. काकांनी गाडी थांबून त्याला सांगितलं, अरे डांबरी रस्ता पाणी टाकले की खराब होतो, तू तो रस्ता झाडून पुसून स्वच्छ कर, कापडाने पुसून घे. काका स्वतः त्या ठिकाणी 5 मिनिट थांबले आणि ते पाणी पुसून घ्यायला लावलं. इतकं बारकाईने लक्ष काकांचं होतं. तसंच काका ठेकेदारांना, काही जगतापांचे ठेकेदार होते तरी देखील त्यांना कामाचा दर्जा नसेल तर त्यांनी बिलं दिली नाही. अशा प्रकारचा अनुभव बऱ्याच वेळेस काकांच्या मार्फत सांगितलं जातो. काकांच्याबद्दल आरोप केला जातो काका एकाधिकारशाही वापरत होते. पण नेमकं तुम्ही तर सांगितलं की काका सर्वांना विचारात घेऊन नेतृत्व करत होते. नेमकं काय याबाबत प्रशासनावर पकड असणारा चंदू काका असं एक नेतृत्व त्यावेळेस होतं. याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? थोडंसं काकांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट चांगली होती की काका कितीही कशाही पद्धतीनं बोलत असले किंवा काही जरी करत असले तरी एखादी गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते स्वीकारण्याची मानसिकता त्यांच्याजवळ. ठेकेदारांच्या बाबतीमधली त्यांची भूमिका ही पारदर्शी असली पाहिजे याच्याबद्दल वादच नव्हता आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून नगरसेवकांचं जे दडपण काकांच्यावर होतं. कारण त्यावेळेला एक गोष्ट चांगली होती की जे 2 गट आमचे एकत्र आलेले होते याच्यातला एक गट जर बाजूला गेला तर सत्ता जाऊ शकत होती याचं भान काकांनी सांभाळलेलं होतं आणि काकांना ते माहिती होतं की ही माणसं जर आपल्यापासून गेली तर आपण अल्पमतात येऊ शकतो आणि राजकारणाला कलाटणी मिळू शकते. आमची दृष्टी कायम ही समाजकारणाची राहिली. सामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे, प्यायचं पाणी मिळालं पाहिजे आणि राजकारण तुम्ही कशासाठी करता? नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नगरपालिकेनं काय करावं, कुठल्या याच्यावर भूमिका मांडावी वगैरे हा भाग आणखी तुम्ही तुमचे पक्ष म्हणून तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जरूर मांडा. पण प्रशासनामध्ये ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये तुम्ही बसाल त्यावेळेला तिथले स्थानिक प्रश्न महत्त्वाचे आहेत ही भूमिका काकांना आम्ही कायम समजावून सांगितली. आम्ही आणि ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेली माणसं होतो पण पक्ष इथं आणायचा नाही या एकाच भूमिकेवर आम्ही काकांना पाठिंबा दिलेला होता. काकांना हे सांगितलं होतं. म्हणजे अगदी नगरपालिकेपुढे ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला त्या उपोषणाच्या वेळेला आम्ही ठामपणानं काकांच्या बाजूला उभे राहिलो. आमच्या पक्षातल्या लोकांनी उपोषण केलेलं होतं तरीही आम्ही म्हटलं नगरपालिकेच्या प्रश्नामध्ये राजकारण करायचं नाही हा आम्ही शब्द एकमेकांना दिले. आम्ही हे मान्य करणार नाही आणि विकासाच्या कामाच्या दिशेने जर ती योग्य असेल तर आम्ही काकांच्या बरोबर राहू. तुमचा प्रश्न जर आम्हाला असं वाटलं की नाही आमच्याबरोबर आमची जी विकासाची संकल्पना आहे त्याला पूरक आहे आणि काका जर विरोध करतात आम्ही काकाच्या विरुद्ध उपोषण करू ना. आम्ही तुमच्याबरोबर राहू. ही भूमिका मांडण्याची तुमच्यामध्ये जर क्षमता असेल तर राजकारणाला अडथळा निर्माण होतो आणि तो झाला पाहिजे. विकासामध्ये राजकारण याचा उपयोगाचं नाही. विकासाची दृष्टी तुम्ही घेऊन ज्यावेळेस उभे राहाल त्यावेळेस सामान्य माणूस हा तुमचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याच्या हिताच्या प्रश्नासाठी काकांनी नेहमी आमचं म्हणणं ऐकत राहिले आणि ऐकून त्यांना जे करता येणं शक्य होतं ते करत राहिले. ही त्यांची समजून घेण्याची जी भावना होती ती नगरपालिकेच्या विकासामध्ये कायम उपयोगाला आलेली होती. चंदू काका जगताप यांना माणसं जोडण्याची कला अतिशय महत्त्वाची अवगत होती. वेगवेगळ्या राजकीय विचारांची माणसं बरोबर घेऊन सासवड नगरपालिकेची सत्ता स्वतःकडे ठेवण्यामध्ये सातत्याने चंदू काकांनी यश मिळवलं होतं. त्यानंतर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही चंदू काकांनी दणदणीत विजय मिळवला
आणि सासवडची विहीर पाणी पुरवठा योजना सासवडला मिळवून दिली. एक पाण्याचा थेंब सासवडला मिळणार नाही अशा प्रकारची वल्गरे करणारी पवार मंडळी. त्यानंतर मात्र काकांनी या ठिकाणी ग्रामसभा घेऊन सासवडचं पाणी अभूतपूर्व कमीत कमी वेळात पैशाची बचत करून ही योजना सासवडला राबवली आणि खऱ्या अर्थानं सासवडचा विकासाचा मार्ग मोकळा झाला. चंदू काका सासवड शहरामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जात असत. त्यामुळे सासवड नगरपालिकेमध्ये काम करताना पक्षापेक्षा आपल्या गावाचं हित, आपलं गाव पण जपण्यामध्ये काकांना यश आलं. सासवडचं भैरवनाथ मंदिर असेल, सासवडची इतर मंदिर असतील, सासवडचं संगमेश्वर मंदिर असेल, या परिसराचा विशेषतः सोपानदेव मंदिर परिसराचा सुशोभित करण्यामध्ये चंदू काकांचा सिंहाचा वाटा आहे. काकांनी यासाठी गावातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यातली जी जी माहिती असणारी मंडळी आहेत, त्यासाठी वेळ देणारी मंडळी आहेत, अशी माणसं गोळा करून त्या क्षेत्रामध्ये त्या माणसांना संधी दिली आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं निधी आणला. मला आठवतंय चंदू काका अध्यक्ष असताना एकदा स्विमिंग टँकसाठी शासनाकडून पैसे आले, परंतु तो अपुरा निधी होता. त्यामध्ये स्विमिंग टँक बसत नव्हता, त्यामध्ये फक्त खड्डा खांदून झाला असता. मी स्वतः याबाबत बळजे चंदू काकांचं बोलणं झालं. काका म्हणले निधी आलाय परंतु तो अपुरा आहे, त्यामध्ये स्विमिंग टँक होऊ शकत नाही. दुर्दैवानं 31 मार्चच्या शेवटच्या दिवशी हा निधी आर्थिक शासकीय किंवा राजकीय शक्तीचा वापर करून हा निधी बारामतीला नेण्यात आला आणि स्विमिंग टँक बारामतीला करण्यात आला. अशा प्रकारे जर शासनाकडून निधी आणायचा असेल तर प्रशासकीय माहिती, प्रशासकीय योजनांची माहिती, निधी कसा असावा, निधी कसा आणावा, कोणत्या योजनेत आणावा याची माहिती चंदू काकांना अतिशय बारकाईने होती. सासवड शहरामध्ये उभं राहिलेलं आचार्यात्री सांस्कृतिक भवन असेल, बाबासाहेब आंबेडकर भवन असेल, यामध्ये चंदू काकांचा मोठा सहभाग आहे. दत्तानाना जगताप नगराध्यक्ष असताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर सासवडमध्ये आले आणि त्यांनी आचार्यात्री सांस्कृतिक भवनची जागा निवडली आणि त्या ठिकाणी भव्य असं आचार्यात्री सांस्कृतिक भवन उभं राहिलं. ही खरं तर आचार्यात्र्यांना पाहिलेली मोठी श्रद्धांजली ठरली. आचार्यात्र्यांच्या नावावर कुठं आर्थिक व्यवहार करण्यापेक्षा त्यांचं नाव मोठं करण्यामध्ये चंदू काका आणि त्या दत्तानाना जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा प्रकारे सासवड नगरपालिकेमध्ये प्रशासनावर पकड असणारं नेतृत्वाची गरज आहे. मी सध्या आता गेली 5 वर्षात असं पाहिलं की काही मंडळींना विकास निधी कसा आणायचा, आपल्या वार्डात रस्ते कसे करायचे, ड्रेनेजचं कामचं कसं करायचं, मंजूर झालेले ड्रेनेज लाईन सुद्धा आपल्याला करता आलेलं नाही, याबाबतचं नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात संवाद नव्हता. त्यामुळे निधी आपला परत गेला, योजना पूर्ण झाली नाही, कुठल्या प्रकारचा मोठा निधी आपल्याला आणता आला नाही. यासाठी नगरसेवक निवडून देत असताना मतदारांनी काय काळजी घेतली? मतदारांनी एकच काळजी घेतली पाहिजे की जो नगरसेवक आम्ही निवडून देऊ त्याच्यावर देखील आमच्याशी राहिली पाहिजे, हा आग्रह त्यांनी धरला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, नगरसेवकाकडून हा शब्द त्यांनी सोडून घ्यावा की मी नगरपालिकेत गेलो तर मी ठेकेदार होणार नाही, नगरपालिकेची कामं मी घेणार नाही, हे त्यांनी जाहीरपणानं सांगितलं पाहिजे. आणि ज्या दिवशी करेल त्याशी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नगरजनांनी या अशा नगरसेवकांना घेराव घालून त्यांना होटआउट केलं पाहिजे. ही भूमिका घेतली तर नगरसेवकाची बांधिलकी राहील. नगरसेवक जर पैसे मिळवण्यासाठी नगरपालिकेचा वापर करणार असतील तर अशा लोकांना खड्यासारखं वगळून बाजूला काढलं पाहिजे. ही आणि आपण योग्य माणसाला मत देतो आहे की नाही, आपण ज्याला मत देतो त्याला दृष्टी आहे की नाही, हे सगळं नीटपणानं अभ्यासून त्यांनी मतदान करावं. हे मतदान करत असताना जात पात धर्म याहीपेक्षा माणुसकी आणि मानवता आणि लोकांचा विकास या गोष्टी ज्यांच्याजवळ असतील अशाच माणसांना आपण निवडून द्यावं. ही भूमिका जर मतदारांनी घेतली तरच काही अंशी नगरपालिकेमध्ये बदल घडेल. आणि जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही आता काही गोष्टींचा केला, पण उदाहरण तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेला विहीरच्या पाणी प्रश्नासंबंधात तुम्ही बोलत होतात त्यावेळेला आम्ही पुरंदर पाणी संघर्ष समिती निर्माण केली. त्या संघर्ष समितीच्या वतीनं तालुक्याची संघर्ष समिती होती आणि या संघर्ष समितीच्या वतीनं ज्यावेळेला आम्ही आंदोलन उभं केलं, गावोगाव बैठका सभा आणि जागृती निर्माण करून आम्ही ज्यावेळेला पाण्यावर जोर लावला त्यावेळेस शरद पवारांनी याच्यामध्ये लक्ष घातलं, काकांना बोलून घेतलं. त्याच दरम्यान सासवडचे बसाळे म्हणून आपल्याकडचे
सुपरिटेंडिंग इंजिनियर होते, त्यांनी याच्यामध्ये मदतीचा हात दिला आणि या कुंजीरवाड्यामध्ये आपण इथं पाणी परिषद घेतली आणि त्या पाणी परिषदेच्या वेळी चंदू काकांनी जाहीर करून टाकलं की मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही प्रश्न माझेच मांडताय, त्यामुळं मी तुमच्याबरोबर आहे ही भूमिका घेऊन घेतो. त्याच्यामुळं एकमेकांच्या सहकार्यातून हे सगळं त्यावेळेला घडलं आणि सासवडचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सुटला. सासवडचा सुटला असं नाही तर त्याच्यावर जेजुरी नगरपालिकेचाही प्रश्न सुटला. तेव्हा हे प्रश्न मांडत असताना विकासाची दृष्टी आणि समजून घेणे आणि सुदैवाने एक परिस्थिती चांगली होती काकांच्या बाबतीमध्ये. काका नेहमी सकारात्मक विचार करत असत. एखादी गोष्ट चांगली घडते आहे ना मग तिला मदत करत राहणं किंवा त्यांना सहाय्यभूत होणं ही भूमिका त्यांनी कायम घेतली. तू करतो म्हणून मी तुला विरोध करतो म्हणून तुझं काम उजळून लावायचं ही भूमिका काकांनी कधी ठेवली नाही. त्याचा परिणाम सकारात्मक दिशेनं गाव पुढे जाण्यामध्ये गावाच्या विकासामध्ये भर पडत गेली. अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, शाळेच्या इमारती उभ्या राहिल्या, शिक्षण व्यवस्थितपणानं मिळायला लागलं. शिक्षणामध्ये आम्ही अनेक बदल करायचा त्यावेळेला प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर सासवड नगरपालिकेचं वाचनालय, मी नगरपालिकेचा शिक्षण समितीचा सभापती असताना लागोपाठ 3 वर्ष मी नगरपालिकेचं शिक्षण समितीचं सभासद पद भूषवलं आणि महाराष्ट्रातली नंबर 1ची वाचनालयाची नोंद ही महाराष्ट्र शासनाकडे झाली. नंतरच्या काळामध्ये आज काय अवस्था आहे यामध्ये मी काही न बोलणं बुरा असा प्रकार निर्माण झालेला आहे. पण इतकी आणि त्याच्यामध्ये काकांनी कधीही माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही किंवा कुठल्याही सभापतीच्या कामात काका हस्तक्षेप करत नसतात. त्यांना जे अपेक्षित आहे ते लोकांच्याजवळ बोलत असत आणि सांगत असत की हे केलं तर बरं होईल, ते केलं तर बरं होईल. पण तरीही जर एखादा माणूस आत्ता घरी राहिला तर काकांनी त्याला कधी विरोध केला नाही. तुला काय करायचं ते कर म्हणायचे. ही जी समंजसपणाची भूमिका त्यांची होती त्याचा परिणाम सासवडच्या विकासावर नक्की झालेला आहे. हे आपण कबूल केलं पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचं नेतृत्व आपल्याकडे असावं अशा पद्धतीचा विचार या नगरपालिकेमध्ये मतदारांनी करावा ही मतदारांना माझी विनंती राहील. सासवडकरांनो सावधान, आजचं पाणी उद्या, उद्याचं पाणी परवा, 4 दिवसानंतर पाणी येईल अशा प्रकारचं दररोज आपल्याकडे येणारं जे बातमीपत्र ते थांबण्यासाठी मंजूर झालेले ड्रेनेज योजना त्यासाठी आलेला निधी तरी देखील काम झालं नाही. सासवडमधील बागा वाळून गेल्या, सुकून गेल्या. सासवडमधील ट्रॅफिकचा प्रश्न असेल, बाजारपेठेमधील वाहतुकीचा प्रश्न असेल, सासवडच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांची जर चांगली सोडवणूक करायची असेल तर सक्षम नगरसेवक आणि नगराध्यक्ष व्हा की ज्याची प्रशासनावर पकड आहे, जो मुंबईला जाऊन शासनाकडे जाऊन आपला निधी आणू शकतो आणि अधिकचा निधी आणून आपली कामं जनतेचे प्रश्न सोडू शकतो, त्यासाठी वेळ देऊ शकतो. अशाच नगरसेवकांना आपण निवडून द्या, अशाच नगराध्यक्षांना निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.